यवतमाळ शहरात गुरुवारी सकाळी भर रस्त्यात झालेल्या हल्ल्यानं खळबळ उडाली। फायनान्सच्या पैशाच्या वादातून एका तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आला। या घटनेत दोघे जण जखमी झाले असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। यवतमाळ शहरातील घोडेराव चौक परिसरात गुरुवारी सकाळी सचिन राठोड या तरुणाचा भर रस्त्यात खून करण्यात आला। सचिन राठोड हा पाटील एंटरप्राइजेस कंपनीत गाडी सीझिंगचे काम करत होता। सकाळी तो आपल्या मित्रांसोबत हनुमान मंदिराजवळ बसलेला असताना बकुल उर्फ शाहिद शेख हा एका साथीदारासह तिथे आला। आरोपीनं प्रथम मोईन काझी याला बोलवले आणि काही वेळानं सचिनलाही 5 मिनिटं बोलायचे आहे असे सांगत जवळ घेतले। याच दरम्यान फायनान्सच्या पैशाच्या वादातून आरोपीनं कमरेतील चाकू काढून सचिनवर सपासप वार केले। हा प्रकार पाहून मध्ये पडलेल्या मोईन काझी आणि जिशान यांनाही जखमा झाल्या। जखमी अवस्थेत सचिननं जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीनं त्याचा पाठलाग करत सांस्कृतिक भवनाजवळ पुन्हा त्याच्यावर हल्ला केला। मित्रांनी तात्काळ सचिनला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अवधूतवाडी पोलीस आरोपी विरोधात पुढील कारवाई करत आहे।